रेखा पूर्वी मृणालताई साकारत होत्या, आता क्षमा देशपांडे साकारत आहेत. तर त्या निवडीबाबतचा, त्या बदलाबाबतचा तुमचा विचार, तुमचा दृष्टिकोन जाणून घ्यायचा आहे. नक्कीच या मालिकेच्या संदर्भामध्ये जेव्हा ही मालिका बंद होते आणि आपण ज्या पद्धतीने यूट्यूब चॅनेलवर ही मालिका करतो आहोत, हा निर्णय घेतल्यानंतर सगळ्या कलाकारांशी मोकळा संवाद आम्ही केला की ज्यांना ज्या व्हेंचरमध्ये पुढे यायचं आहे त्यांनी ज्या व्हेंचरमध्ये असावं, ज्यांना या व्हेंचरमध्ये येण्यासाठी प्रत्येकाच्या काही वेगळ्या अडचणी असू शकतात, प्रत्येकाचे काही वेगळे प्रेफरन्सेस असू शकतात. त्यामुळे कलाकारांना हे संपूर्ण स्वातंत्र्य, म्हणजे कालच मला मधुराणीचा मेसेज आला, तिला प्रोमो प्रचंड आवडला आणि तिने क्षमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे हे प्रत्येकाचं एक स्वातंत्र्य होतं की तुम्ही याचा भाग होऊ इच्छिता किंवा तुम्ही याचा भाग होण्यासाठी तुमच्या मनात थोडीशी जर अडचण असेल, कारण मधुराणी एका वाहिनीचा खरं तर फेस आहे आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय घेत असताना तिला इतर गोष्टींची जी काही गणितं होती, या गणितांमुळे तिने सांगितलं की माझ्या शुभेच्छा आहेत. आणि मग नवीन सावित्रीबाईंसाठी शोध सुरू झाला आणि क्षमाचं मी मनापासून कौतुक करेन की तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्येच ती गोष्ट जाणवेल की किती समरसून सावित्रीबाईंची भूमिका क्षमा देशपांडे सांगते. कलाकारांचं जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात ते प्रोड्युसर्स बरोबर असतात की चॅनल बरोबर असतात, ते नेमकं गणित कसं असतं आणि त्याचा फटका खरंच कलाकारांना पडतो? टेलिसोप्समध्ये कलाकारांचं कॉन्ट्रॅक्ट हे प्रोड्युसर बरोबर असतं, परंतु काही कलाकारांचं असं असतं की वर्षानुवर्ष एखाद्या वाहिनीवर काम केल्यानंतर त्या वाहिनीशी असणारं एक असोसिएशन किंवा काही कलाकारांच्या मनात एवढी भावना येऊ शकते की जर इथे बंद झालं आणि जर मी तिथे काम केलं तर काही गैरसमज तयार होतील का. तर हे स्वातंत्र्य कलाकारांना दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं.